चांगलं ऐकलेलं आहे की भडवे ही भाषा वापरायची ताकद बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जाऊ शकते. आमदार खासदार फुटतील तर त्यांना जागेवरती तुडवा, या संदर्भात तुमचं काय मत? आमदार खासदार फुटतील बागेवरती तुडवा हे संजय राऊत सांगण्या अगोदर आम्हाला बाळासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. जो आमदार फुटेल त्याला रस्त्यावर तुडवा. आणि हीच प्रतिक्रिया बघत असेल की शिवसैनिकांमध्ये उमटते. लक्षात ठेवा, ओमराजे निंबाळकर बद्दल तुम्ही सांगत असाल तर मीही त्यांचा मानणार आहे. खरोखर शिवसैनिक जो खरोखर त्या माणसाला मानतो, पण निष्ठा आणि गद्दारी याच्यामधला फरक जर ओमराजे निंबाळकर सुद्धा करायचा असेल तर कधी मी तर चॅलेंज करतो. माझे इथे खासदार नाही आहे वसई विरारमध्ये, आम्हाला खरोखर एक संधी नाही दिली देवाने की यांचे ऑफिस कसे फोडायचे असते मी दाखवलं असतं विरार वसई. पण आमच्या इथे ती संधी अजूनपर्यंत कशी जनतेने दिली नाही. पण त्यांनी जर हिंमत असेल तरी वसई विरारमध्ये यावं. नाही त्यांना रस्त्यावरती अडवून दाखवलं तर शिवसेना नाव सांगणार. आणि शिवसेना संपली तर नक्कीच मराठी माणूस संपेल. आणि मराठी माणूस इतका हलका नाहीये की संपून जाईल. छत्रपती शिवरायांनी अटकेबार झेंडे रोवलेत. हाही हल्ला शिवसैनिक परतावून लावणार आणि या सत्ताधाऱ्यांनी त्यांची जागा दाखवली शांत बसणार. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी परिस्थिती निर्माण आहे. दिल्लीत या संदर्भात एक बैठक बोलवली होती, परंतु या बैठकीला या 6 खासदारांची गैरउपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. याच्या मागचा नेमका काय कारण असू शकतो तो येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट दिसेलच. परंतु हे सगळे खासदार आज ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांच्या विरोधात जिंकले आणि आज त्यांच्याच सोबत चालले, या सगळ्या विषयाशी आज आपण ज्येष्ठ शिवसैनिक उदय जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. उदयजी, आजची जी काही परिस्थिती पाहायला मिळते त्या परिस्थितीवर शिवसैनिकांची काय प्रतिक्रिया आहे? शिवसैनिकांना काय वाटतं? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उदय अरुण जाधव, शिवसेना शहर प्रमुख विरार. शिवसैनिकांना काय वाटतं? मुळात तर आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत आणि जो निष्ठावंत कट्टर आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराने खरोखर विचाराने चालतो, त्या शिवसैनिकांना या गोष्टीचा कधी फरक पडलेला नाही. आम्ही शिवसेनेत काम करत असताना शिवसेना अत्यंत जवळून पाहिलेली आहे. आणि हा पहिल्यांदा भूकंप वगैरे जे आजकाल मीडिया बोलते, मला वाटतं तो भूकंप आहे. आणि आपण पहिल्याच जगन भुजबळ बाहेर पडले, शिवसेनेला फरक पडला नाही. त्यावेळेला राजसाहेब बाहेर पडले, नारायण बाहेर पडले, नंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. आता नवीन कुठला तरी तुम्ही म्हणताय, मला माहित नाही गट पडणार वगैरे आहे, जे काय वातावरण सुरू आहे म्हणतात. पण शिवसैनिक हा जागेवर असतो, हा शिवसेनेचं काम करत असतो. आणि त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही की हे किती आले किती गेले. आणि शिवसेना ही बाळासाहेबांचे विचार चालते. शिवसेना आणि शिवसैनिक हा फक्त आणि फक्त जागेवर काम करतो, तो संघटनेसाठी काम करतो, बाळासाहेबांसाठी काम करतो, उद्धव साहेबांसाठी काम करतो. त्यामुळे तिथे कोण आला कोण गेला आणि घडवायची ताकद आम्हाला ही शिवसैनिकांमध्ये असते. त्यामुळे आमदार खासदार हे मोठे नसतात. बाळासाहेबांनी जो बाळकडू आम्हाला दिलेला आहे त्याच्यावर आम्ही शिवसैनिक आमदार खासदार घडवत असतो. त्यामुळे ते गेले काय राहिले का आम्हाला काही फरक पडत नाही. दिल्लीत सकाळी एक पत्रकार परिषद झाली. संजय राऊत यांनी सांगितलं की जर आमदार खासदार फुटतील तर त्यांना जागेवरती तुडवा. या संदर्भात तुमचं काय मत आहे? आमदार खासदार फुटतील बागेवरती तुडवा हे संजय राऊत सांगण्या अगोदर आम्हाला बाळासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. जो आमदार फुटेल त्याला रस्त्यावर तुडवा. आणि हीच प्रतिक्रिया बघत असेल की शिवसैनिकांमध्ये उमटते. आणि ठीक आहे, नवीन नाही आहे. हा आमदार खासदार ज्यांना वाटतो की आम्हाला फंड भेटला पाहिजे, लाचारी ज्यांना स्वीकारायचं त्यांना वाटतं की पुढच्या आम्ही निवडून येणार नाही, आपल्याकडे पैसा नाही, पैसा पाहिजे म्हणून कुठेतरी खोके घेऊन फुटायचे कामं करत असतात. त्यामुळे संजय राऊत साहेबांनी ज्या भाषेत सांगितलेलं आहे हे तुम्ही चांगलं ऐकलेलं आहे की भडवे ही भाषा वापरायची ताकद बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जाऊ शकते. आणि गद्दारांसाठीच तो शब्द लागू होऊ शकतो. 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला पक्षफुटी झाली होती त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी संयमाची भूमिका घेतलेली आहे. तो संयम कुठेतरी भारी पडतोय का आता? नाही, संयम भारी पडतोय नाही पडतो हा विषय नसतो. बाळासाहेबांची शिवसेना आहे. मी पुन्हा समजावतोय, उद्धव साहेब त्यांचे आमचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी संयमाची भूमिका काहीतरी विचार करून शिवसैनिकांचं घेतलेली आहे. शिवसैनिकांनी गुन्हे दाखल करून घ्यायचे, केसेस घ्यायचे, त्यांना उद्या अटकवायचं काम विरोधक करतील आणि कुठेतरी आमचे शिवसैनिक कुठेतरी अडकून बसतील. हे होऊ नये म्हणून उद्धव साहेबांनी भूमिका घेतलेली आहे. आजही उद्धव साहेब काहीतरी विचारपूर्वकच निर्णय घेत असतील. जे जात आहेत त्यांना जाऊ दे. आणि वाईट प्रसंगी काळात जुडं पैसा एक साईड पैसा पाऊस पडतोय, पण त्याही काळात शिवसैनिक टिकून उभा आहे. आणि ह्या शिवसैनिकांवरती शिवसेना टिकून असते. त्यामुळे उद्धव साहेबांना काही फरक पडत नाही. आणि आम्ही शिवसैनिक असे आहोत, आज 1 जातील 10 जातील तर आम्ही 1 गेला तर 10 नाही ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आज गेले काय नाही काय, मी तर असं म्हणेन की हे जातात. त्यामुळे नवीन कार्यकर्त्याला बळ मिळतोय, संधी मिळते की त्याला काहीतरी त्याची म्हणजे आपल्याला जे काय करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये ते दाखवण्याची संधी त्या नवीन कार्यकर्त्याला मिळते.
आणि हे केल्यावर आम्ही ते खासदार आमदार पुन्हा आमच्या रूपात निवडून आणू. मी तर सरळ उद्धव साहेबांना सांगतो, जिथे गरज असेल तिथे आम्हाला अधिकार द्या. आम्ही जाऊन त्या ठिकाणी खासदारी आमदारकी लढून जिंकून नाही आणला तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक नाव सांगणार नाही. ओमराजेंचं नाव जर घेतलं तर त्यांचं नाव हे निष्ठेपूर्वक घेतलं जायचं, परंतु त्यांच्यासारख्या खासदारांकडनं ही अशी भूमिका घेणं हे शिवसैनिकाला पचेल का? मी म्हणतोय ना तुम्हाला, आमच्या पचरीत पडत नाही, पण आता सवय झाली ना आम्हाला, रोज जातोय. मला एक कळत नाही, शिवसेनेचे 6 आमदार खासदार फुटायला लागले तर लोकच ती नॅशनल मोठी न्यूज बनून जाते. लक्षात घ्या, जर भाजप ओले फोडायचं काम करतात, शिंदेगड फोडायचं काम करतात, शिवसेना संपली. दरवर्षी आम्ही रोज ऐकतो शिवसेना संपली, शिवसेना संपली. मग शिवसेना संपली ती कुठे आहे? आणि आजही त्याच्या नॅशनल चॅनल होतं, मोठ्या न्यूज चॅनलवरती जर दखल घेतली जात असेल आणि केंद्राला ते तिकडे जुमलेबाज सरकार आहे, त्या जुमलेबाज सरकार आजही आमच्या खासदारांची फोडाफोडीची शिवसेनेची गरज पडत असेल म्हणजे शिवसेना संपत नसते. ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. आणि लक्षात ठेवा, ओमराजे निंबाळकर बद्दल तुम्ही सांगत असाल तर मीही त्यांचा मानणार आहे. खरोखर शिवसैनिक आहे जो खरोखर त्या माणसाला मानतो. पण निष्ठा आणि गद्दारी याच्यामधला फरक जर ओमराजे निंबाळकर सुद्धा करत असेल तर कधी मी तर चॅलेंज करतो. माझे इथे खासदार नाहीये वसई विरारमध्ये, आम्हाला खरोखर एक संधी नाही दिली देवाने की यांच्या ऑफिस कसे फोडायचे असते मी दाखवलं असतं विरार वसई. पण आमच्या इथे ती संधी अजूनपर्यंत कशी जनतेने दिली नाही. पण त्यांनी जर हिंमत असेल तरी वसई विरारमध्ये यावा, नाही त्यांना रस्त्यावरती अडवून दाखवलं तर शिवसेना नाव सांगणार मी उदय जाधव. आपण जर पाहिली तर आता शिवसैनिकांची आपल्याला आक्रमक भूमिका पाहायला मिळते. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होईल का असे प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेले आहेत. तर हे 6 जे खासदार आहेत हे नेमके कुठे जाणार हे देखील प्रश्नचिन्ह आहे. हे सगळं का चाललंय, कशासाठी चाललंय? परंतु कुठेतरी एकटे उद्धव ठाकरे दिल्लीला भारी पडतायत का? शिवसेना संपवणार संपवणार असं सांगत असताना शिवसेना नक्की कधी संपवणार? परंतु शिवसेना संपणार इतकी नाही आहे. शिवसेना खूप मोठी आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंचा जो शिवसैनिक आहे तो आजही निष्ठेने उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. याच्यामुळे कुठेतरी भाजपची गळचेपी होते का हे देखील चित्र या ठिकाणी स्पष्ट होते. आता येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक नेमकी काय भूमिका घेतील हे देखील आपल्याला पाहण्यासारखं ठरेल. मला तर एवढं सांगावं, शिवसेना संपवणार हे जे कोण मूर्ख लोक बोलतात ना त्यांना स्वतः शिवसैनिकांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना ही संपणार नसते. शिवसेना ही बाळासाहेबांची सेना जरी आम्ही म्हणत असलो पण त्या शब्दात नाव आहे शिवसेना. शिव म्हणजे छत्रपती शिवरायांची सेना. लक्षात घ्या, त्या छत्रपती शिवरायांचे विचार चालते, जे बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचार चालती आहे ही शिवसेना आहे आणि ती संपत नसते. आणि जर ही शिवसेना संपली तर मी तर म्हणेन मी मराठा आहे पण मला अभिमान आहे की मी शिवसैनिक छत्रपती शिवरायांचा सैनिक आहे म्हणून मी शिवसेनेत काम करतोय. आणि ही शिवसेना संपली तर नक्कीच मराठी माणूस संपेल. आणि मराठी माणूस इतका हलका नाहीये की संपून जाईल. छत्रपती शिवरायांनी अटकेबार झेंडे रोवलेत आणि ते अटकेबार झेंडे हा मराठी माणसावर रोवलेत. ते महाराष्ट्रातली मराठी माणसाची संघटना संपवायचं काम हे भाजपवाले करतायत. पण हे लक्षात ठेवा, हे जेवढं तुम्ही दावायचा प्रयत्न करताय हे पुन्हा तुमच्यावरती उलट येणार आहे. ज्या एका खासदारावरून तुम्हाला एवढं सत्तेत नेऊन बसवणारी शिवसेना आहे ना, जर तुम्हाला जर बसवू शकते तर तिकडून जमिनीवर खाली आणायची ताकद सुद्धा मराठी माणूस ठेवतो महाराष्ट्रातला. आणि तुम्हाला एवढी माहिती आहे की दिल्ली तुमच्या हातात आहे, केंद्रात पूर्ण सत्ता तुमची आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राची भीती वाटते का? तर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र इतिहास आहे. मोठे मोठे आपले पराक्रम म्हणजे आपले पराक्रमी राजे आहेत तरी सगळ्यांचे हल्ले परतावून लावलेत आणि हाही हल्ला शिवसैनिक परतावून लावणार. आणि या सत्ताधाऱ्यांनी त्याची जागा दाखवली, शांत बसणार नाही. हा मी तुम्हाला वचन देऊन ठेवतो. हा शिवसेना, हा शिवसैनिक, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे आदी साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात या गद्दारांना, आणि पुन्हा सांगतो या ज्यांना गद्दारी करायला लावतात त्या भाजपवाल्यांना त्यांची अवकात दाखवल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही. मी तुम्हाला वचन देऊन ठेवतो. शिवसैनिक या हल्ल्याला सुद्धा पडताळून लावतील असं म्हणणं उदय जाधव यांचं आहे. आता पाहण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांची नेमकी भूमिका काय असणार. शिवसैनिक संयम सोडणार, शिवसैनिक आक्रमक होतील, शिवसैनिक उग्र होतील आणि जे खासदार आमदार पक्षाला सोडून जातील त्यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.